नमस्कार मित्रांनो, कशात सगळे? मी केदार पाटील स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये। आणि आता फायनली मी पोहोचलेलो आहे अंबोलीला आणि मी ह्या रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे। या हॉटेलचं नाव आहे दुर्वांकपूर हॉटेल आणि मस्त हॉटेल आहे। ॲज यू कॅन सी असं लाल दगडाच्या मातीने बनलेलं असं हॉटेल आहे हे। आणि इथे मी अंबोलीमधलं वन अँड ओनली हॉटेल असं आहे हे, जिथे आपल्याला डॉम सिस्टीम अवेलेबल आहे, ती बुक केलेली आहे। तर मग मी तुम्हाला आता ती दाखवतो। आपल्या डॉमचा एंट्रन्स आणि ही 6 बेडची डॉम मी बुक केली आहे सध्या। आत्ता मी माझं सामान वगैरे ठेवलं इथे आणि बॉटल वगैरे जस्ट ठेवली। आपल्याला हे अशी विंडो व्ह्यू फॅनवाली डॉम मिळते, मस्त आहे। आणि प्रत्येकाला पर्सनल स्वतःचं त्यांनी ही डिम लाईट सुद्धा दिली आहे, सो दॅट रात्रीच्या वेळेला तुम्हाला काही पुस्तक वाचायचं असेल किंवा काही काम करायचं असेल तर मग तुम्ही पूर्ण कोण अजून आलं असेल तर मग तुम्हाला सुद्धा प्रायव्हसी राहते आणि त्यांना सुद्धा डिस्टर्ब नाही होत। आणि हा आहे आपला वॉश बेसिन, दिस इज बाथरूम, नीट आणि क्लीन आहे सगळं प्रॉपरली। आणि हे अजून एक 2 वॉशरूम आहेत, वॉशरूम आणि टॉयलेट। तर इकडचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। मी इथे ऑफ सीझनला आलो आहे, त्यामुळे मला आत्ता वेगळ्या प्राईजमध्ये डॉम रूम मिळाली आहे। आणि तुम्ही जेव्हा मे बी मॉन्सूनला किंवा विंटरला याल तर ह्यांची सीझननुसार प्राईस चेंज होत असतात। सो बेटर आहे की तुम्हाला कन्फ्यूज करण्यापेक्षा आय विल गिव्ह देअर नंबर इन द डिस्क्रिप्शन बॉक्स। तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि या मस्त ब्युटिफुल प्रॉपर्टीला व्हिजिट करू शकता। तर मग आता फायनली गाईज आपण आपल्या हॉटेलमधून फ्रेश वगैरे होऊन निघतोय आंबोळी फिरायला। आणि मी आता रिक्षा केलेली आहे आणि हा दादा आपल्याला आज फिरवणार आहे। दादा तुझं नाव? सागर गावडे। तर सागर गावडे आज आपल्याला फिरवणार आहेत। हा, आता पहिला हिरण्यकेशीला जायचं आहे। किलोमीटर आहे? 4 किलोमीटर। तर मग आता मी सोलो होतो आणि माझ्याकडे गाडी वगैरे नव्हती आणि इथे आसपास स्कूटी रेंट सुद्धा कुठे मिळत नाही। जर तुम्हाला स्कूटी रेंट हवी असेल तर तुम्ही सावंतवाडीला उतरा, जर तुम्ही ट्रेन आणि बसने येणार असाल तर। आणि मग सावंतवाडीलाच तुम्ही स्कूटी रेंट करून वगैरे येऊ शकता आणि मग परत जाऊ शकता सावंतवाडीला। मला आंबोळीपासून परत पुढे जायचं आहे पुढच्या प्रवासाला, म्हणून मी रिक्षा केली इथे हायर। कारण की इथे बसस्टॉपजवळच लगेच 2 मिनिटाच्या अंतरावर माझं हॉटेलसुद्धा आहे आणि माझं आता रिक्षासुद्धा मला तिथूनच मिळाली। तर मग आता आपली जर्नी सुरुवात झालेली आहे आणि आज 2 पॉईंट बघणार आहे मी। एक हिरण्यकेशी मंदिर बघणार आहे आज मी आणि कावळेसाद पॉईंट बघणार आहे। तर मग जसं की तुम्ही बघू शकता आपल्या चारही बाजूला निसर्ग आहे मस्त। आणि असं एक छोटीशी वाट आहे, 2-3 मिनिटं चालायला लागतं इथून आपल्याला मंदिरापर्यंत पोचायला। तर मग मस्त, मला खूप दिवसांपासून इथे यायचं होतं। महाराष्ट्र दौऱ्याचा जेव्हा मी रिसर्च करत होतो तेव्हा मी हे टेम्पल सुद्धा माझ्या आयटिनरीमध्ये ठेवलं होतं। तर मग आता फायनली मी इथे पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे। जसं की तुम्ही बघू शकता की आपली देवीची मूर्ती आहे इथे, गुफामध्ये तिची मूर्ती ठेवलेली आहे आणि ह्या गुफेतूनच हिरण्यकेशीचा जो उगम आहे तो होतो। आणि हे जे पाणी आहे कुंडाचं ते तिथूनच येत आहे आणि मग पुढे सुद्धा ती मगाशी मी जी तुम्हाला नदी दाखवली ती सुद्धा हिरण्यकेशी नदीच आहे। तर मग त्याचा जो उगम आहे ह्या गुफेच्या मागून ते पूर्ण सगळं पाणी येत आहे आणि मग नंतर इथे असा हा कुंड बनलेला आहे। आणि हे समोरच मंदिराच्या आणि कुंडाच्या समोर एवढं मोठं झाड आहे। महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट मंदिर आहे हे आपल्या महाराष्ट्रातलं। तर मग नक्कीच मला इथे येऊन असं प्रसन्न तर वाटतंच आहे, बट झाडाने दिलेल्या नॅचरल सावलीमुळे मला अजून भारी वाटतंय। कारण की तुम्ही बघितलं तर पूर्ण हा परिसरामध्ये सगळीकडे तुम्हाला झाडांनीच मिळते आपल्याला सावली। त्यामुळे झाडं किती इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी आणि एस्पेशली आता कोकणासाठी, कारण की कोकणात सगळीकडे
एवढं झाडांचं, वेगवेगळी झाडं 150-200 वर्षापूर्वीची झाडं वगैरे मी बघितली आत्ता परवा आणि ह्या पूर्ण माझ्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये. तर मग खूप मस्त वाटतंय यार मला. आणि चारही बाजूने आपल्याला इथे ग्रीनरी बघायला मिळते. पाणी एकदम थंड आहे हो, मस्त थंडगार आहे. मागे जे बघत आहात ते आहे हिरण्यकेशीचं मंदिर आणि हे आहे कुंड त्याच्यासमोर एक्झॅक्टली. देवीच्या पाया पडण्याच्या आधी आपल्याला कुंडामध्ये हे पवित्र कुंड मानलं जातं. तर मग तिथे आपल्याला हातपाय धुवायचे असतात आणि मग आपल्याला दर्शन करायचं असतं. आणि हे मंदिर जसं की तुम्ही बघू शकता, हे असं एक गुफा टाईप आहे ज्याच्यामध्ये देवीची मूर्ती आहे आणि खूप छान असं या मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आणि इथे आपल्या महाराष्ट्र वन विभागाला या नवीन माशांचा शोध सुद्धा लागलेला आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन इथे त्यांनी दिलेली आहे. आणि ह्या माशाला त्यांनी हिरण्यकेशी देव मासा असे नाव दिलेलं आहे, कारण की इकडच्या नदीमध्ये त्याचा शोध झालेला आहे. तर मग जसं की तुम्ही बघताय इथे एक गुहा सुद्धा आहे आणि ही जी एंट्रन्स आहे ती थोडी छोटी आहे, पण आतमध्ये इकडचे मला आता दादाने सांगितलं की आतमध्ये ती मोठी होते. तर मग आपण ते जाऊन सुद्धा बघू शकतो. तर मग आता आतमध्ये काही आहे नाही बघण्यासारखं, पण हे पूर्ण मंदिर जे आहे ते आपलं पूर्ण गुफेमध्ये बनलेलं आहे. देवीची मूर्ती, शिवाचं सगळं जे ठेवलेलं आहे त्यांनी ते. तर मग आता मी आतमध्ये जाऊन बघतो. भागात इथे पावसाळ्यात खूप असे छोटे छोटे झरे सुद्धा असतात आणि हा जो परिसर तुम्ही आता दिसताय पूर्ण ग्रीनरी आहे इथे, तिथे सुद्धा पाणी आणि पूर्ण अजून लश ग्रीन होतं पावसाळ्यामध्ये. हे इथे पाणी सुद्धा असं आटलेलं असतं ना दादा, अशी छोटं असं नदीचं पात्र आहे ना हिरण्यकेशीचं. येस. तर मग पावसाळ्यात, आता मी तरी उन्हाळ्यात आलोय, बट पावसाळ्यात तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर मग नक्की इथे या, कारण की मस्त वाईब्स झालेले असतात इथे पावसाळ्यात.